बघा, एका व्यक्तीने एक वस्तू 720 रुपयास विकल्यामुळे 10% तोटा झाला. जर त्या व्यक्तीस 15% नफा हवा असेल तर ती वस्तू किती रुपयास विकावी लागेल असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात कुठल्याच पुस्तकाची तुम्हाला गरज पडणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य तुम्ही सहभागी झालं पाहिजे. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न कसा सोडायचा? एका व्यक्तीनं एक वस्तू 720 रुपयास विकल्यामुळं होणारा तोटा 10%. या दर्शवलेल्या माहितीवरून आपण त्या वस्तूची खरेदी किंमत काढू शकतो. हे बालपणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सगळं आपण शिकलं, रंगवलं, अभ्यासलं, अनुभवलं. जर त्या व्यक्तीस 15% नफा हवा असेल तर वस्तू किती रुपयास विकावी? बघा, विक्री किंमत गुणिला 100 आणि छेदस्थानी 100 वजा शेकडा प्रश्नामध्ये दर्शवलेला तोटा. हे सूत्र आहे लेकरांनो खरेदी काढण्याचं, ज्या व्यवहारामध्ये तोटा झालेला असतो. लक्षात. मग आता खरेदी किंमत किती या सूत्रानुरूप आम्ही काढू शकतो. वस्तू 720 रुपयास विकल्यामुळं, म्हणजे 720 ही विक्री, सूत्र सांगते त्याप्रमाणे 100 गुणिला छेदस्थानी 100. वस्तू 720 रुपयास विकल्यामुळे झालं काय? 10% तोटा झाला, तो दर्शवायचा वजा स्वरूपात. अशा पद्धतीनं मांडणी केली म्हणजे आम्हाला त्या वस्तूची खरेदी किंमत सापडते. लक्ष द्या. आता पुढे चला सर. 720 गुणिला 100 आणि भागीला उरले काय? ही वजाबाकी 90. इथं हे शून्य घालवा लेकरांनो, एक पायरी वाढवा. इकडं उरलं 72 गुणिला 100 आणि भागीला 9, म्हणजे 9 8 72. 8 आणि 100चा जेव्हा आम्ही गुणाकार करू तेव्हा 800 रुपये ही त्या वस्तूची खरेदी किंमत आम्हाला सापडते. आता गणित म्हणते की जर त्या व्यक्तीला 15% नफा हवा असेल, नफा हवा असेल म्हणजे हा नफा कशावर होत असतो हो, हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे. नफा हा खरेदीवर होत असतो लेकरांनो. मग हा 15% नफा हवा, 15% नफा म्हणजे किती नफा हा प्रश्न. नफा होत असतो लेकरांनो खरेदीवर. खरेदी सापडली 800, नफा हवा 15%. मांडत असताना व्यवहारी अपूर्णांक 15/100 अशा पद्धतीनं 15% मांडा. या 2 शून्यासाठी 2 शून्य घालवा. 8 गुणिला 15, 15 8 20 800 म्हणजे 120 रुपये नफा हवा. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. वस्तू किती रुपयात विकावी? जर का त्या व्यक्तीला त्या वस्तूवर 15% नफा हवा असेल तर वस्तूची विक्री किंमत काय? हा जो प्रश्न विचारला लेकरांनो, विक्री म्हणजे खरेदी अधिक नफा हवा असलेला, म्हणजे काय असते? विक्री असते. खरेदी काय आहे? 800. नफा किती हवा? 15% म्हणजेच 120 रुपये हवा. आता याची जर बेरीज केली तर 920 रुपये हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सापडते. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी कुठल्याच पुस्तकाची गरज पडणार नाही. आणि हे जे प्रश्न मी तुम्हाला देईल हे सगळे डायमंड प्रश्न आहेत, चिकित्सक प्रश्न आहेत. सोपे प्रश्न तर कोणी सोडवत, परंतु अवघड प्रश्न वाघ सरांना विचारले जातात. आणि माझं चॅनल म्हणजे लक्ष द्या, सागरातील मोती. म्हणजे मी लय हुशार मोती माणूस असं नाही म्हणायचं मला. अखंड महाराष्ट्रातील लेकरं विविध येणाऱ्या अडचणी विचारतात आणि
त्या अडचणी सोडण्याचा आटोकाट समर्पणात्मक भावनेतून वागसर प्रयत्न करतात. लक्ष द्या, हे सगळे प्रश्न म्हणजे काय आहे, सार आहे. बरेच लेकरं म्हणतात, सर प्लेलिस्ट पाहून, तुमच्या नुसत्या प्लेलिस्ट पाहून मी पोलीस झालो, तलाठी झालो, ग्रामसेवक झालो. लक्ष द्या, सरळ सेवा क्वालिफाय झालो. हे मोठे पण माझ्या माऊलीला. लक्ष द्या, कशासाठी तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेतून हा प्रपंच. ओके. वस्तूची विक्री किंमत काढणे, वस्तूची खरेदी किंमत काढणे, ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता